हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता ना आमच्या घरी काय आणले तुम्हाला दाखवते आता मी. थांबा. तर आता मला लागायचं आहे स्वयंपाकाला. तर स्वयंपाकामध्ये काय बनवावं आज. तर थोडीशी बटाट्याचा रस्सा, थोडंसं आपलं हे नाही का काय ते चायनीज असं काय काय बनवायचं आहे तेच दाखवते. पण आम्ही आणलेलं आहे एक मांजर. तर ते मी तुम्हाला दाखवते आता. एकदम छान आहे, एकदम मस्त आहे. छोटा आहे, जास्त काही मोठं आणलं नाही. एकदम पिल्लू नसते का मांजराचं, तसं आणलंय ते दाखवते तुम्हाला मी आता. आणि पोरांना पण आज रविवारात सुट्टी आहे ना, तर पोरं पण घरी येते. तर त्यांचा चाललेला आहे इकडं अभ्यास. इकडं हे बघा, इकडे चाललाय अभ्यास. काय चाललंय? झाला का अभ्यास? आणि आता लागायचं आहे स्वयंपाकाला. तर आता पाऊस पडतोय त्यामुळे पूर्ण अंधार झालाय सगळीकडं. लाईट लावल्याशिवाय काही काम चालत नाही. लाईटी लावावं लागते ते सगळ्या. हे बघा, आता लागायचं स्वयंपाकाला. इकडे एवढी भांडी लावायची पडली ते अजून पसारा. बरं असू दे, चला. आता वाजलेले आहेत बघा संध्याकाळचे जवळजवळ 6 वाजलेले आहेत. आणि मला बनवायचा आहे आता चहा. तर इकडं चहाला ठेवलेला आहे. कारण आमच्या दोघांपुरता चहा बनवायचा होता. कारण पोरांनी काहीतरी थोडंसं खाल्लेलं होतं, ज्यूस वगैरे काय काय त्यांनी. तर आमच्या दोघांपुरता चहा. ती पण आम्ही पण ज्यूस वगैरे पिलता. पण काय माहिती का, हे आपलं का नाही, आम्हाला सवय आहे संध्याकाळी चहा प्यायची. त्यांचं कसं आहे, पोरांचं चालून जात आहे. तर जास्त काय थंडीत आम्ही ज्यूस पित नाही. पण इकडं बघा काय चाललंय हे मांजराचं. हे बघा हे मांजर, हे बघा, हे बघा काय करता आता. बघा हे बघा, आता लाजायला लागलं काय कॅमेऱ्याला. काय मस्त आहे का नाही. आता याचं नाव ठेवायचंय. तर काय ठेवावं असं चाललंय. बघू काहीतरी विचार करून करून काहीतरी ठेवायचं आहे. आणि ही पोरं ना आता ह्यांना आता टाइमपास झाला. एक तर टी व्ही, दुसरं मोबाईल, ना आता हे तिसरं नाही तिसरे चिमण्या अजून लई चिवचिव करतात मध्ये त्यांचा आज. आणि त्याच्यानंतर ही मांजर आता आलेला आहे नवीन. तर हे आमचं नवीन आता घरातला मेंबर आहे म्हणलं तर चालतंय. कारण कसं आहे, काय असू द्या, प्राणी म्हणजे सुद्धा एक माणसासारखा जीव आहे. आणि आपल्या घरातला तो आता मेंबरच झालेला आहे, आपल्या घरातला सदस्य झालेला आहे. तर असू द्या, आता चाललेला आहे इथं मला बटाट्याचा रस्सा बनवायचा आहे. तर म्हणलं स्वयंपाकाची तयारी करून घ्या. बटाट्याच्या रस्स्यामध्ये टाकलेला आहे अद्रक लसूण पेस्ट. आणि त्याच्यानंतर बटाट्याचा रस्स्याचं एक सिक्रेट सांगू का तुम्हाला. जर आपल्याला पुरी भाजी 2-3 प्रकारचे आपण भाजी तसं बनवू शकतो बटाट्याच्या, एकदम टेस्टी. आपले ना अशी वेगवेगळी ट्रिक वापरली ना, तर ती त्या भाजीला बरोबर व्यवस्थित येते टेस्ट. तर ही भाजी आहे, आपण पुरी भाजी सोबत खातो ना तशी बनवली मी. तशीच टेस्ट बनल्यावर सुद्धा परफेक्ट येते याला. तर त्याच्यासाठी केलेलं आहे काय, थोडीशी मोहरी जास्त वापरायची नाही ह्या भाजीसाठी. पहिलं तर थोडीशी मोहरी घातलेलं आहे. त्यानंतर अद्रक लसूण ची पेस्ट आहे ना, एकदम असं प्युरीसारखी बारीक केलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्याला तरी येण्यासाठी बघा मी काळा मसाला असा तेलात चांगला ना तरतरून होस्तोर चांगला तळून घेतलेला आहे. आणि हे बघा, हे मांजर आता मी बोलताना ना ह्याचं मेव चालूच राहणार आहे. कारण नवीन घर आहे, ॲडजस्ट करायला त्याला 1-2 दिवस जाईल. कारण कसं असते, नवीन घरामध्ये प्राणी असो किंवा माणूस असो, ॲडजस्ट करायला टाईम जाते, तसं गोष्ट आहे ती. तर आता इथे झालेली आहे भाजी. तर ते चवीनुसार मीठ वगैरे टाकून घ्यायचं. आणि थोडेस आपली धना पावडर टाकायची. ही भाजी ना एकदम अशी परफेक्ट आपण पुरी भाजीची भाजी कशी खातो पुऱ्यांसोबत असते ना बटाट्याचा रस्सा, तशी होते. आणि आपण जर सिंपल रोज डेली जी भाजी करतो ना, त्याच्यामध्ये आपण भरपूर काय काय वेगळे एक जरी पदार्थ इकडे तिकडे झाला तर तशी टेस्टी येते. तर याच्यामध्ये जास्त टोमॅटो वगैरे घातलेलं नाही, थोडंसं घातलेलं आहे. आणि कांदा आहे ना, कांद्याची पण थोडीशी पेस्ट आणि थोडासा कांदा असं घातले. तर असं मसाला सुद्धा तोच असू द्या, पण त्याच्या वाटण्यावर सुद्धा फरक असतो भाजीचा. तर इथं आता भाजी वगैरे झालेली आहे, मस्त अशी तरी आलेली आहे भाजीला. आणि आता मला बनवायचे होते चपात्या. पण इकडं बघा आता सकाळ म्हणजे करायचं कसं आहे माहिती आहे का, सकाळी एका दिवस परवडेल, पण संध्याकाळच्या टायमिंगला ना वातावरणाचा खूप प्रॉब्लेम आहे. कारण आता आहे
पावसाळ्याचे दिवस तर व्हिडिओची क्लॅरिटी व्यवस्थित येत नाही, ब्लॅक सगळं निघतंय. पण कसं आहे, काढायचं आपलं आहे असं जसं रिअल आहे तसं. तर आता चाललेलं आहे चपात्या, पीठ वगैरे मळून घेतलं होतं सकाळीच. आणि मी कधी चपात्या बनवायच्या अगोदर ना 1 तासभर पीठ मळून ठेवते, छान टम्मा अशा चपात्या फुगतात. आणि पोरांचं काय चाललंय माहिती आहे का, आज आहे त्यांना सुट्टी, तर त्यांचं काय नाही, निवांत एन्जॉय चाललंय, त्यांचं काही टेन्शन नाही आज. कारण आपल्याला एका कधी सुट्टी नसते, पण पोरांना तर सुट्टी आहे, यातच भरायचं म्हणून आठवड्याची एकदा तरी. तर काय झाले, आता मला ना थोडंसं चायनीज बनवायचं होतं. पण पूर्वा म्हणली मी बनवते. मग तिचं कसं आहे, सुट्टीच्या दिवशी काय काय कुटाणा चाललेला असतो पूर्वाचा, मॅगी, चायनीज. पूर्वानी तर बनवून ठेवली होता, ती काय रेसिपी मी व्हिडिओमध्ये घेतली नाही. कारण कसं आहे माहिती का, ती लाजत होती, त्रास होईतच